हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू DNR डेली फॅमिली ब्लॉग्स. ही दुर्व आहे, तुम्हाला गुड मॉर्निंग बोलायला आली आहे. बोल ग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुझ्याकडे काय दाखव. येस, दुर्वाकडे स्टँड आहे आणि ती तो घेऊनच फिरते. तिला माईक वाटतं, ती अशी पकडून मग त्याच्यात बोलत असते. कसं बोलते बाळा? बोलून दाखव. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळची सगळी कामं झालेली आहेत. हे ऑफिसला गेले आहेत मिस्टर. आज दुर्वा आणि मीच आहे. आज माझा उपवास आहे आणि दुर्वासाठी मी काहीतरी बनवते आणि माझ्यासाठी हे उकडत घालते धुवून. याला कणगे बोलतात आमच्या इकडे, तुमच्या इकडे माहीत नाही काय बोलतात. तुम्हाला माहीत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. थोडंसं नमक टाकायचं आणि उकळायचे, छान लागतात खूप. बटाट्यांसारखीच टेस्ट असते थोडी. आज माझा उपवास आहे, पेटूराम सारखा. पेटूराम बोलतो माझा उपवास आहे आणि काही पण खातच असतो. तसा आज माझा उपवास आहे म्हणून मी पायनॅपल खाणार आहे, कणगे खाणार आहे आणि अजून गाजराचा हलवा बनवणार आहे. इथे मी दुर्वाला खिचडी लावली आहे. माझा उपवास आहे म्हणून मी कणगे आणि लाडू खाल्ले, शेंगदाण्याचे. पायनॅपल खाल्लं, चहा पिला. आता मी ही पालक एक धुवून ठेवते. मला पालकची डाळ बनवायची संध्याकाळी. जसं आपण वरण बनवतो सेम, फक्त त्याच्यात पालक आणि थोडीशी चणा डाळ टाकायची आणि खूप शिजवायची चणा डाळ पूर्ण डाळीसारखी. आणि ह्याला कापायच्या अगोदर पानं घ्यायचे, त्यांना खूप असं बारीक कापायचं. तसं बारीक बारीक कापायचं आहे, जेवढं बारीक जमेल. जेवढी फ्रेश राहते ना पालक तेवढी छान शिजते आणि खूप टेस्टी लागते ही डाळ. दुर्वाला ही डाळ खूप आवडते. लहानपणी तिला हीच डाळ बनवायला लागायची. आम्हाला पालकचा सीझन असेल तेव्हा पालक इझिली भेटायची आणि खूप फ्रेश आणि चांगली भेटायची. पण जेव्हा सीझन नसायचं तेव्हा कशी तरीच पालक भेटायची. 2 टमाटे टाकते, गावठी टमाटे भेटले का घेऊन आले. मी भिजत घातली होती, आता धुते चांगली 2-3 पाण्याने व त्याच्यात घालते. हळद आणि नमक हे आपल्याला अगोदरच टाकायचं आहे. सगळं झालं की झाकण लावून घ्यायचंय आणि गॅस कमी करून शिजू द्यायचं. गेस करा मी काय बनवत आहे. आता अवघ्या 2 दिवसांवर मकर संक्रांत आहे आणि मी लाडू बनवायला घेतले तिळाचे. तीळ भाजते अगोदर, विदाउट स्किप करता बघा, तुम्हाला सगळं दाखवते रेसिपी. एकदम कमी गॅसवर मंद आचेवर तीळ छान भाजून घ्यायची. तीळ मी हाफ बॅचेस मध्ये भाजली आहे. फर्स्ट बॅच भाजून झाली, आता सेकंड बॅच भाजायला ठेवली.
एकदम स्लोच गॅस ठेवायचा. गॅस अजिबात नाही वाढवायचा. भाजेपर्यंत चमचा सोडायचा नाही अजिबात. सतत असं हलवत राहायचं, ढवळत राहायचं. तीळ खूप छोटी असते आणि ती पटकन करपू शकते. आणि करपलेली तीळ करपट स्मेल येणार किंवा ते तोंडाला कडवट लागणार. भाजलेली तीळ ही आकाराने थोडीशी मोठी दिसते आणि थोडासा शेड चेंज होतो, व्हाईट पेक्षा थोडा ऑफ व्हाईट सारखी. तोपर्यंतच भाजायची, खूप जास्त भाजायची नाहीये. आणि त्याच्यात थोडा क्रिस्पीनेस येतो म्हणून. आणि आकाराने होते आणि छान कुरकुरीत वाटते खायला. लाडू पण खाल्ला तरी, म्हणून ती फक्त भाजायची असते. त्याच्यातला थोडाफार मॉइश्चर असेल ते निघून जातात, म्हणून फक्त भाजायची असते. बाकी फक्त तीळ भाजायची आहे. तीळ भाजून झाली मी आता गॅस बंद करते. खूप जास्त भाजली नाही म्हणून आपण ती कढईमध्ये ठेवू शकतो, पण तरी पण हलवत राहायचं. आता मी तिला ट्रान्सफरच करून घेते. तीळ ही एवढी बारीक असते ना, ती थोडा वेळ सुद्धा चमच्याने तर ती करपू शकते. आणि तीळची ऍक्च्युअल टेस्टच जाते मग जर ती करपली तर. ती खूप कडवट टेस्ट कडे डायव्हर्ट होते. तीळची टेस्ट ही ऍक्च्युअल टेस्ट ही खूप गोड असते, म्हणून तीच पाहिजे आपल्याला, कडवट नकोय. हे बघा, इथपर्यंत फक्त भाजायची दिसत असेल तुम्हाला. हे वापरत आहे. किलो तीळ घेतले आहे आणि त्यासाठी अर्धा किलो गूळ घेणार आहे आणि अर्धा ग्लास पेक्षा कमी पाणी घेणार आहे. आता मी गॅस ऑन केला आहे, तो कमीवर ठेवला आहे. आता त्याच्यात अर्धा ग्लास पेक्षा कमी पाणी टाकणार आहे आणि गूळ टाकलेला आहे. आता मी गूळ थोडा बारीक फोडते आणि मग टाकते, कारण मी गुळाची ढेपच आणली आहे 1 किलो. हा बघा, त्याला चिक्कीचा गूळ बोलतात. त्याचे लाडू खूप छान होतात. हा गूळ मी घेतलेला आहे 1 किलो आणि त्याची हाफ मी टाकणार आहे. आता त्याला मी फोडून घेते. डाळ झालेला आहे, भात झालेला आहे. आता मी बटाट्याची कापं बनवते. आणि हा इथे आपला पाक होतो. डाळ भात झालेला आहे. ते बटाट्याची कापं बनवते आणि पाक उकडवते. तोपर्यंत पाक बनवायला थोडा वेळ लागतो, तोपर्यंत मी डाळ भात बनवून घेतला. डाळ अगोदरच झालेली होती, भात बनवून घेतला आणि बटाट्याची कापं बनवून घेतली. हे तुम्हाला जेवायला वाढू का? मी त्यांना वाढते आणि कंटिन्यू करते. आता पाक झाला की ते मी चेक करते. पाण्यात असं 2 थेंब टाकलं का ते जर विरघळलं नाही तर समजायचं पाक झाला आहे. त्याची गोळी तयार होत असेल तर तसा पाक झालाच आहे. भात झाला, बटाट्याची भाजी बनवून झाली, पाक होणारच. हे बघा, असं निघत पाण्यातून असं निघायला पाहिजे. हे बघा, पाण्यातून काढली ही गोळी, तेव्हा समजायचं की पाक आपला रेडी आहे. आणि पाक आता रेडी आहे. आता त्याच्यात लागेल तेवढा पाक ओतायचा. आता ओतून झालेला आहे, मिक्स करू. आता थोडं गरम आहे, मी लाडू बनवते. मग मला कसे लाडू बनवायचे, असं तेल वगैरे लावून घ्यायचं किंवा तूप. हे बघा, छोटे छोटे थोडेसे थोडे गरम असतात तेव्हाच.
छोटे मोठे जसे जमले तसे बांधायला टाकायचे, कारण ते गरम असेपर्यंतच थंड झाले की ते बांधायला होणार नाही. पटापटा पटापटा असे. अगोदर काहीच यायचं नाही, मी सगळं यूट्यूबमध्ये बघून ह्याला त्याला विचारून शिकली. आपण ट्राय केलं ना तर आपल्याला सगळं जमतं, फक्त आपण आपल्या हातात ती घ्यायला पाहिजे वस्तू. बिगिनर्स आणि खायला पण खूपच भन्नाट लागतात. आणि तीळमध्ये म्हणजे बॉडीला हीट करण्याची प्रॉपर्टी, ती बॉडीला हीट ठेवते. आणि ती म्हणजे तेलबियांचा एक प्रकार आहे तीळ म्हणजे. तर आपल्या थंडीत आपली स्किन ही ना ड्राय होते, तर तीळमुळे तेल भेटतं बॉडीला, तर थोडी हायड्रेट राहते. आणि बघता बघता जेवण पण बनवून झालं बाजूला, पाकपर्यंत, आणि लाडू पण झाले. खूप सिंपल रेसिपी असते, फक्त आपण घाबरतो. घाबरायचं नाही, बनवायला घ्यायचे, हातात घेतल्यावर सगळं जमतं आपल्याला. असं आम्हाला लहानपणी असं सुपात असं करायला द्यायचे, त्याचा आकार पण गोल व्हायचा आणि हातात द्यायचे आमच्या, आणि आम्ही असं त्यांना गोल गोल फिरवायचो. त्याच्यासाठी पण भांडणी असायच्या, तो बोलायचा मला दे, तो बोलायचा मला दे. 2-3 सूप द्यायचे सगळ्यांकडे. आणि आता मी फक्त तिळीचेच बनवते. आमच्याकडे शेंगदाण्याचे ते डाळे असतात, डाळवे, त्यांचे, परत कुरमुऱ्यांचे, तिळीचे, असे वेगवेगळ्या प्रकारचे मी भरपूर लाडू बनवायचे. हा एवढा आहे आमच्याकडे तिळीचा, एवढा असायचा. तिळीचाच छोटा असायचा, तोच एवढा असायचा. कुरमुऱ्याचा तो एवढा हातात पण व्हावायचा नाही, एवढा असायचा. फुटणारच, जसे इथे दिसत आहे तसे. मग आपण त्यांना प्रॉपर गोल्ड शेप देऊ शकत नाही. आणि बघता बघता आपली सगळी लाडू बनवून झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. त्यांना असं हलवायला लागेल तेव्हा ते हलते. असे काढले तर ते इझिली आणि खूप छान दिसायला असे ते लाडू तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा सगळं क्लीन झालेलं आहे. याच्यात दुसरे लाडू मी आता शेंगदाण्याचे थोडे लाडू तुम्हाला बनवून दाखवते. आणि दुर्वाने लाडू खाल्लाय. दुर्वा, लाडू कसा आहे बाळा? दाखव, सांग तिकडे. छान आहे. छोटा छोटा लाडू बनवला दुर्वाला, तर दुर्वा खाते. मी हे बघा किती क्लीन झालंय, काहीच नाही चिपकलंय. सगळे लाडू बनवून झाले आहेत. आता मी बनवते शेंगदाण्याचे लाडू, तुम्ही ते सुद्धा बघा कंटिन्यू. चला तर मग सगळी कामं झालेली आहेत. दुर्वाला पण भरवलं आहे, आता तिला झोपवायचं आहे. माझी पण सगळी कामं झाली, आता झोपायची तयारी आहे. आजचा व्हिडिओ ज्याने पाहिला असेल त्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट. काय बोलू? गुड नाईट. गुड नाईट. बाय. हाय.